गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आलोय सकाळी इकडे आज परत घरी. तर आले डायरेक्ट आलो शेतावर. आई गवार खुडत होती तर मी गवार खुडायला आलो डायरेक्ट. म्हटलं थोडी मदत करू दे. तर गवार थोडी वजत चालली आता. आई कोण खुडायला नाही म्हणून ना, एकटीच त्याची मुलं एवढी खुडायला जमत नाही. तर चला गवार पटापट खुडून घेतो. खुडून म्हणजे तोडून घेतो पटापट. तर चला या तुम्ही पण जरा मदत करायला. भरपूर मोठे शेंगा झालेत मित्रांनो. या बघा एक या बघा किती मोठे झालेत एक शेंगा. तिकडे सगळी मोठीच झाली गवार. दिसत असतील शेंगा मोठ्या मोठ्या सगळे. हा काय कोण आलं? माणूस आलंच करे. कोणाचा लगीन आला आहे? तेजूचा. तर ती काल बाजार करायला जाईल ना. अच्छा, तिकडे लगीन आहे काय? तुम्ही जाल ना? पण पत्रिका दिलेला आहे. मला टाइम आहे नाही. काही लगीन आहे 3-4. जाऊन या ना तुम्ही. येशील ना तू परत? मी येईन पण लग्नाला नाही जमणार मला. तिकडे लांब पण आहे ना. तुम्ही कुठं तिकडे वाडा खडकवणार काय? येतास तर पाहून येतास ना, गाव पाहून. नको नाही, मला जमणार नाही. जरा घरी बाथा मोठी मोठी. ताईला वाटत मी व्हिडिओ काढायला लागला तर खुडायचा नाही म्हणून सांगा. खुडून लाग असा 2-3 वेळा नाही का ना. तेवढ्याला आई हुशार आहे पण सांगत नाही डायरेक्ट का गवार खुड असा. कारण खुडून लाग जरा. काय ग तू ह्या खुडली नाही तर ये जरा मोठी मोठी खुडाया. कालदी टाकून पडलीस खुडायची तर. त्यांचे काय गवार आहे तिकडे बघा. उभा राहून बघतं काय करायचं ना काय नाही. कुठून पळू ना कुठून नाही. वाट पळून शोधून. मोठी आईस आली आता. आईची बहिणी आमची मोठी आईस आईपेक्षा मोठी ना ग. तर मोठी आई सांगता तो मोठीच असेल. तर आता त्यांच्या पाता चालू झाल्यात. तर आम्ही शेतावर होतो गवार खुडायला पण मी आलो होतो त्याच्यामुळे सांगला का ती थांबत नव्हती सुसाट जात होती. पण मी बोललो थांबा गरीबाची घरी म्हणून थांबली. ताईला काय ग खाऊ आणली? द्राक्ष. ताईला द्राक्ष दिली बहिणीसनी भा. ते नाही द्राक्ष भेटली नाही तर थोडी नाही भेटली. ती आईच जाते आमची धावत पण ही आमच्या दारावशी जातात पण थांबत नाही पटकन. यांचे कसं गाडीला ब्रेक नसतात ना. आम्ही तशीच आहे परत ती विसान खाय नाही ना. मोठ्या आईस आमची बुवा आहे. हा ती माल करीन ना. जरा आपल्याला कसं आपले विसान पाणी चालूच ना. ती तशी अशक्तपणा जसा त्यांना सवय पडेल. पिढी चालली नाही. सफेद मला तर नाही आवडत पण पिया लागत मला खूप आवडत सफेद मला. एक तर तो निमका का काय सांगत तो ना तो चांगला लागत. निमका ना सांगत तो काय निमका का काय तर मलाच नाही माहित. मी पितच नाही. तर फंटा का काय? फंटा
तुला थंड म्हणून सरका हा. जसा आईला तर- थंडा का दिला का तो खाला. आईला ते आपण आवडा काय का त्या आईस्क्रीम नाही ना काय काय सांगायचं त्याला इस्पिरेट आवडा नाही का इस्पिरेट ना तुम्ही आता पण एखादा पोरीला बसायचा आमचे नाही पोरीला आमचे इतकं नाही बसायचं मी तर आता पण सांगे इस्पिरेट हवा तू देस देस रे होतं सुद्धा करलं खूप सांग तर सुद्धा कर बरं आला तर नाही तर तो पण कामावर जायचं हवाचं ठीक आहे चला मग तुम्ही बाता करून घ्या आता तर थंड आणला का थंडा पिताना भेटू परत मित्रांनो गाडीवालेलं नाही दाखवलास तिकडं तो यो सुधाकर आहे यो मोठ्या इथला घेऊन आला जामघरला गेलेला तर बघा तो पोजिंग देतो अशी 2 बोटा काय बाथरूमला जाऊन आला त्याची मुलं बोलतो जाऊन आला होता तो मोठ्याने त्यांच्या गावातल्या बाता लावल्यात काय तर आईस आता बाता करून खुर्चीत थकली तर आता इथं खाली बसून ना थंडा पण जरा वजन झाला इथं ना ग आयाला थंडा वजन झाला ना ग जरा तर खाली बसले आता 1 ग्लास पिला तर खाली बसल्यावर सगळं हात पाय पसरून ना हात पाय जसं म्हणजे असा मोकला जमिनीवर बसला फार चांगला प्लास्टिकच्या खुर्चीत जास्त बसायचं नसतं मित्रांनो मी बसतो पण मी उशी घेतो प्लास्टिकच्या खुर्चीवर नाही जास्त प्लास्टिकच्या खुर्चीत बसायचं नसतं बरा नसतं खुर्चीत नाही चांगला खुर्चीत प्लास्टिकचे नाही बसायचं तर टेबलावर बसले आता तिकडे बसलं आमचे सोन्याची पेटीवर नाही आता नाही जाणार बोल नाही चालणार तर सांचे पैसे द्या लागते तर बघा मित्रांनो आता आमचा दुपारची आम्ही वाडीवरून आलो गवारी करून तर आता आईने दुपारचे मासली त्याला लावली ना भाजी केली जरा भाजी थोडी केली आणि मछली काय आणलेली तर ती कुपा परत कुपाच आणलास तुम्हाला कुपा वाटायला आवडं ना तो शिंगाला सशीन खाडका तिकडे तिकडे खडना पडेल ना तर वावडी ते पण ह्या चुकीत शिंगाला आणला आता तर चिकन आणला परत पाव किलो वाटणीचा मी शिंगाला घेऊन आलो तू तर चला आईने मिक्स केला आता आईला मच्छी तळून घेते बरोबर ना हा आता आई मला भात वाढायला लागले बघा मच्छी भाजी आहे त्या मच्छीचा रस्सा आहे आताच आम्ही कनेरी पिली आणि तिथं फ्राय तर आईने आताच मच्छीची काय 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 पिली कनेरी पिली म्हणजे आठवला पिला ना आठवला ते करेल होता ना सचिननी पण पिली तर चला आता मला भात वाढायला तर मी जेवण करून घेतो मित्रांनो या तुम्ही पण जेवायला मच्छी भाजी खायला मस्तपैकी हात धुवून घेतो आता चला जेवल्या भेटू